मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुमचं तूर आणि सोयाबीन एकत्र असेल ना तर कोणतं तणनाशक आपण फवारणी करायचं ना त्याबद्दलची माहिती देणार आहे. कारण बरेचसे शेतकऱ्यांची तूर आणि सोयाबीन हे एकत्र असते आणि त्यांना तण नियंत्रणासाठी वेगळे टेक्निकल्स वापरावे लागत असतात. असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा समज आहे. पण आता टेन्शन नको. मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये असं तणनाशक सांगतो जे तुम्ही तूर आणि सोयाबीन दोन्ही एकत्र जरी असतील ना तरी बिनधास्त फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुमचे सुद्धा सोयाबीन आणि तूर जर साधारणतः 15 ते 20 किंवा 20 ते 25 दिवसाच्या घरात असेल ना त्यावेळेस तुम्हाला तणनाशकाचा तिकडे स्प्रे करायचा आहे. तणनाशकाचा स्प्रे करत असताना प्रॉपर डोस घ्यायचा, प्रॉपर नोझलचा वापर करायचा. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे की नाही त्याची आपल्याला तपास करून घ्यायची. त्यानंतरच तणनाशकाचा फवारणी करायची आहे आणि तण 2 पानावर असणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस तुमच्या सोयाबीनमध्ये अशा पद्धतीची कंडिशन असेल ना त्यावेळेस तुम्ही तणनाशकाचा त्यावेळेस तुम्ही स्प्रे नक्कीच घेतला गेला पाहिजे. तर मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे अदामा कंपनीचे साकेत. तुम्ही याचा वापर तण नियंत्रणासाठी तिकडे नक्कीच करू शकता. यामध्ये दुसरा आहे शेतकरी मित्रांनो BSF कंपनीचा ओडीसी. याचा वापर तुम्ही प्रति एकर 40 ग्रॅम या पद्धतीने नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तुमच्या सोयाबीनवर किंवा जे काही तुमचं तूर आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट झालेला पाहायला मिळणार नाही. याऐवजी हे स्क्रीनवर जे तुम्हाला टेक्निकल दिसतं ना याचा वापर करून तुम्ही सोयाबीन आणि तूर एकत्र असेल तर ही फवारणी करू शकता. तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे. जर तुमच्याकडे चवडी पत्तीवाला तण असेल किंवा गवतवर्गीय तण असेल, दोन्ही तणांवर दीर्घकाळापर्यंत नियंत्रण देणारे हे टेक्निकल्स आहे, तर त्याचा तुम्ही नक्कीच तिकडे वापर करू शकता. हे जे टेक्निकल्स तुम्हाला दिसत आहे याचा तुम्ही नक्कीच हमखास वापर करा आणि सोयाबीन आणि तूर पीक जे एकत्र असेल तर तण नियंत्रण नक्कीच करून घ्या. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करून द्या आणि आपल्याशी जोडून राहा. धन्यवाद.